नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण लॉ ऑफ टॉर्ट अपकृत्याचा कायदा या कायद्यातील पुढचा घटक आज आपण समजून घेणार आहोत. यात आहे अपकृत्याची व्याख्या, व्याप्ती, डेफिनेशन अँड स्कोप आज आपण समजून घेणार आहोत. तर आपण आपल्या अभ्यासक्रमातील पहिल्या विषयाला सुरुवात करत आहोत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपकृत्याचा कायदा लॉ ऑफ टॉर्ट हा भारतीय दंड संहिता IPC सारखा लिखित किंवा कलमबद्ध कॉडिफाईड कायदा नाही आहे. हा प्रामुख्याने न्यायालयांच्या निर्णयांवरती प्रेसिडेंट्सवरती आधारित विकसित झालेला कायदा आहे. त्यामुळे यात ठराविक कलमे नसून सिद्धांत म्हणजे प्रिन्सिपल आहेत, ते आज आपण समजून घेणार आहोत. अपकृत्याची व्याख्या आणि व्याप्ती, डेफिनेशन्स अँड स्कोप ऑफ टॉर्ट. विषयाचं नाव काय तर अपकृत्याचा कायदा लॉ ऑफ टॉर्ट. याची व्याख्या काय आहे तर या कायद्यात कलमे नसल्यामुळे आपण नामवंत कायदेतज्ञांची केलेल्या व्याख्या पाहूयात. सालमन यांनी काय व्याख्या केल्या? अपकृत्य हा एक दिवाणी दोष आहे ज्यासाठी नुकसान भरपाई हाच एकमेव उपाय असतो आणि तो केवळ कराराचा भंग किंवा विश्वाचा भंग नसतो. नंतर मग पुढे आहे मर्यादा कायदा. मर्यादामध्ये लिमिटेड ॲक्ट 1963 1963 कलम 2 मध्ये लिमिटेशन ॲक्टच्या 1963 मधल्या लिमिटेशन ॲक्टमध्ये कलम 2 अपकृत्य म्हणजे असा दिवाणी दोष जो केवळ कराराचा भंग किंवा विश्वासाची भंग नाही. हे व्याख्या आपण समजून घेतलेले आहेत. तर सोप्या शब्दात स्पष्टीकरण काय करता येईल? जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या कायदेशीर अधिकारांचा भंग करते ज्यामुळे त्या दुसऱ्या व्यक्तीचे नुकसान होते, तेव्हा त्या चुकीच्या कृत्याला अपकृत्य म्हणतात किंवा लॉ ऑफ टॉर्ट म्हणतात. हा गुन्हा क्राईम नाही तर हा एक दिवाणी दोष असतो, सिव्हिल रॉंग असतो. लॅटिन मॅक्झिम कोणती आहे ह्या कायद्यासंबंधित? तर अपकृत्याच्या व्याप्तीसाठी दोन महत्त्वाच्या संज्ञा वापरल्या जातात. इंजुरियास इन डॅमनम नुकसानीशिवाय कायदेशीर हक्कांचे उल्लंघन, येथे नुकसान भरपाई मिळते. आणि दुसरं आहे डॅमनन्स इन इंजुरिया, कायदेशीर हक्काचे उल्लंघन न होता झालेले आर्थिक नुकसान, येथे नुकसान भरपाई मिळत नाही. काय कायदेशीर हक्काचे उल्लंघन झालं नसेल तर तुम्हाला आर्थिक नुकसान भरपाई मिळत नाही. आणि इंजुरियस इज डॅमनम म्हणजे काय? नुकसानीशिवाय कायदेशीर हक्कांचे उल्लंघन, येथे नुकसान भरपाई मिळते. उदाहरण समजून घेऊया. उदाहरण 1, हा च्या परवानगीशिवाय त्याच्या बागेत शिरला. चे काहीही आर्थिक नुकसान झाले नाही तरी हा अतिचार ट्रेसपासेस आहे. उदाहरण 2, तुमच्या शेजाऱ्याने जोरात संगीत लावले ज्यामुळे तुमची झोप मोड झाली. हा उपद्रव नॉयजेन्स आहे. ही उदाहरणं घेत आहेत. हा कायदा अस्तित्वात आला. का बरं का हा कायदा अस्तित्वात आला आहे? तर हा कायदा इंग्लंडमधील कॉमन लॉमधून आला आहे. समाजात व्यक्तींमधील नागरी संबंध सुधारण्यासाठी आणि प्रत्येक चुकीला उपाय हवा, उबी जेस इबी रेमिडियम या तत्वावर हा कायदा आधारलेला आहे. याचं महत्त्व आणि उद्दिष्ट काय? नुकसान भरपाई, पीडित व्यक्तीला झालेल्या त्रासाची भरपाई करून देणे, प्रतिबंध, लोकांना एकमेकांच्या हक्कांचा आदर करण्यास भाग पाडणे, न्याय, ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याला न्याय मिळवून देणे. आता ह्या उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय आहेत? तर उल्लंघन, कायदेशीर कर्तव्यात कसूर करणे. शिक्षा काय? यात जेल होत नाही तर दंड, नुकसान भरपाई, डॅमेजेस भरावे लागतात. उपाय काय? न्यायालयीन प्रतिवादाला पैसे देण्याचे किंवा चुकीचे काम थांबवण्याचे इंजक्शन आदेश देऊ शकते. न्यायालयीन प्रकरणे, केस लॉ. खटला आहे ॲशबी वर्सेस व्हाईट, 1703 मधला खटला आहे. प्रसंग काय होता? एका मतदाराला मतदान केंद्रावर मतदान करण्यापासून बेकायदेशीरपणे रोखले गेले. त्याने ज्या उमेदवाराला मत द्यायचे होते तो उमेदवार निवडून आला, म्हणजे मतदाराचे कोणतेही प्रत्यक्ष नुकसान झाले नाही. प्रश्न होता की नुकसान झाले नसतानाही तो दावा ठोकू शकतो का? तर निर्णय देण्यात आला की न्यायालयाने सांगितलं की जरी आर्थिक नुकसान झाले नसली तरी त्याच्या मतदानाच्या कायदेशीर अधिकारांचे उल्लंघन झाले आहे, म्हणून त्याला नुकसान भरपाई मिळाली. आता संविधानिक कलमे आणि इतर कायदे कोणते आहेत या कलमासंबंधित? तर भारतीय संविधान कलम 21 जीवितात आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आणि कलम 300 सरकारविरुद्ध दावे, हे काही संविधानिक कलमे या कलमाच्या संबंधित आहेत. तर इतर कायदे कोणते आहेत? ग्राहक संरक्षण कायदा, मोटार वाहन कायदा हे अपकृत्याच्या सिद्धांतावरच आधारित आहेत.
समीक्षा कशी करता येईल? तर हा कायदा लिखित स्वरूपाचा नसल्यामुळे सामान्य माणसाला तो समजणे कठीण जाते. तसेच नुकसान भरपाईची रक्कम ठरवण्याचे अधिकार पूर्णपणे न्यायाधीशांच्या विवेकबुद्धीवर असतात, ज्यामुळे निकालात भिन्नता येऊ शकते. निष्कर्ष काय? अपकृत्याचा कायदा हा समाजातील शांतता आणि व्यक्तींचे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आवश्यक आहे. तुमचे स्वातंत्र्य तिथे संपते जिथे दुसऱ्याचे नाक सुरू होते. हे तत्त्व या कायदा अधोरेखित करतो. तर आज आपण मित्रहो, की अपकृत्याच्या कायद्यातील काही गोष्टी आज आपण समजून घेतलेल्या आहेत. असंच कायद्याविषयी ज्ञान मिळवण्यासाठी हे समजून घेण्याचे अपकृत्याच्या कायद्याचे डेफिनेशन्स आणि तरतुदी समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून लॉ ऑफ टॉट अपकृत्याच्या व्याख्या, डेफिनेशन्स व्यवस्थितपणे तुम्हाला समजतील. असंच कायद्याविषयक ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांनाही कायद्याविषयक ज्ञान मिळेल, त्यांचंही कायद्याविषयक माहिती वाढेल. तर आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.